नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. सासवड येथे आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे साहित्य सम्राट आचार्य यात्रे यांच्या जन्मदिनी आत्रे यांच्या जन्मगावी 23वे आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या विद्यमाने दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक भा. ल. ठाणगे होते. पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष प्रकाश खाडे, स्वागताध्यक्ष डॉ. राजेश दळवी, माजी स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी कोलते, कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, माजी आमदार अशोकराव टेकोडे, माणिकराव झेंडे, पंचायत समितीच्या सभापती सौ नलिनी लोळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी कोलते यांनी नूतन स्वागताध्यक्ष डॉ. राजेश दळवी यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या आत्रेय वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमन, विश्वस्त शशिकला कोलते, गौरव कोलते, नंदकुमार सागर, नंदकुमार दिवसे, कुंडलिक मेमाने, हेमंत भोंगडे, ॲडव्होकेट कलाताई फरतडे, डॉ. जगदीश शेवते, दळवी, ॲडव्होकेट दिलीप निरगुडे, ॲडव्होकेट तानाजी घारे, दशरथ यादव, वसंतराव ताकोले, शिवाजी घोगरे, रामदास जगताप, विभीषण जगताप, जालिंदर जगताप इतर उपस्थित होते. शांताराम कोलते, अनिकेत जगताप, राहुल जाधव, दादा मोळीक, शहाजी पवार यांनी संमेलनाचे नियोजन केले. सचिन घोलप यांनी सूत्रसंचालन केले व साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश खाडे यांनी आभार मानले. आमदार साहेबांचे येणं आणखी त्या ठिकाणी उंची वाढली, त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो, आपण सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटकाला सांगायचा प्रयत्न करत असतो आणि नवरा बायको दोघं जण जेवायला गेलेले आहेत हॉटेलमध्ये. उत्तम जेवण झालं. जेवल्यावर बायको खुश झाली. वेटर चांगला तरुण मुलगा होता, छानपैकी आधारात ते करत होता, मदत करत होता. तर बायको सरळ जाता जाता नवऱ्याला म्हटली, तुम्ही एवढं छान जेवण दिले, काहीतरी त्या टीप द्या ना त्या मुलाला. तर ते नवऱ्याने पाहिलं बायको टीप, म्हणजे तिला काय सांगायचं होतं पण ह्याच्या मनात वेगळंच होतं. तुम्हाला इकडे तुला टीप देतो, जन्मभर लग्न करू नकोस, काही गरज नसतं. बायकोकडे पाहून सांगायचं. त्यामुळे विनोद हे घरी दारी जिथं तुम्हाला मिळेल तिथं विनोद होत असतात. आणि आत्र्यांचं वैशिष्ट्य, आत्र्यांचा त्यांचं प्रसंगावधान त्यांची इतकं दुसरं कुणा नाही होतं. सागर आत्र्यांची कुणी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तर आत्रे कधी त्याला नामोरम झालेलं नाही, शरण गेलेलं नाही. जाहीर समाजाच्या मध्ये आत्र्यांची खिडकी कुणी घेण्याचा प्रयत्न केला तर आत्र्यांनी चमकरपणाने त्याचं उत्तर द्यायचं काम केलेलं आहे. अशी जी जाहीर सभा होती सासवडची पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये लेले पाटील आणि बॅरिस्टर विठ्ठल गाडगीळ त्या सभेचे अध्यक्ष होते. आणि विठ्ठलराव गाडगीळांचे वडील नरहर गाडगीळ म्हणजे काकासाहेब गाडगीळ नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा विठ्ठलराव गाडगीळांची सुद्धा मोठी परंपरा होती. पण हा विठ्ठलराव तरुण होता, तर त्यांना आत्र्यांच्या सभेचं अध्यक्ष केलेलं होतं. आणि आत्र्यांचं भाषण करण्यापूर्वी विठ्ठलरावजी त्या सभेचे अध्यक्ष म्हणून आधी बोलले आणि ते म्हणाले की आत्रे इतका मोठा माणूस की त्यांचे ऐकण्यासाठी आपण सगळे आलेला आहात. ते फार निष्ठील आहेत, त्यांचं प्रसंगावधान फार छान आहे. त्यांची कुठे कधी खिडकी घ्यायचा कधी प्रयत्न करायची गरज नाही, ते शक्यही नाही, ते अष्टपैलू आहे. एकच गोष्ट त्यांचा दोष म्हटली म्हणजे त्या आत्र्यांच्या तोंडावर मी सांगतो, मला काही दुःख वाटत नाही, शनिवारवाड्याच्या सगळं सांगतो. आत्र्यांचा एकच दोष आहे, ते अतिशयोक्ती फार करतात. बाकी भाषण चांगलं करतात पण अतिशयोक्ती करतात. आत्र्यांनी काय त्यांच्या मनात नाही घरात नाही आत्रे उभे राहिले, भाषणाला सुरुवात केली, तरी सगळ्यांची नावं घेतली आणि म्हटले काकासाहेब गाडगीळ माजी मंत्री भारत सरकार यांचे चिरंजीव विठ्ठलराव गाडगीळ. ते म्हटले अतिशयोक्ती नाही ना. अतिशयोक्ती नाही. हिंमत आचार्य यात्रेची संस्कृती ठिकाणी विनोदाने आणि अतिशय साध्या सोप्या आणि सरळपणे प्रत्येक माणसाला समजणारा निष्ठील
भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये दादा त्या पद्धतीने विनोदाने एखादा विषय मांडतात तो निश्चितपणे आचार्य अत्रेंच्या पुस्तकात आचार्य अत्रेंची आठवण आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे आदरणीय दादांनी आज मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बोलवलं. खरं म्हणजे पुस्तकं वाचायचा थोडासा छंद आहे, एवढाही जास्त नाहीये, पण जिथे जिथे वेळ मिळेल तिथे जरा पुस्तक नेहमी वाचत असतं. ठाणे सरांचा आणि माझे वडील पहिल्यासारखे आदरणीय खूप जवळचा तसा हे होतं. सरांच्याकडे अनेक वेळा काकांचं जाणं असायचं. सरांचंही खूप मोठं काम इतिहास संशोधनामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आपले स्वागताध्यक्ष डॉक्टर दळवी साहेबांनी सांगितलं आणि खूप सुंदरपणे म्हणजे स्वागताध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं की वाचास्पती आपोआप मराठी शब्द बरोबर ती आपोआप माणसामध्ये येते. आणि डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपले जे 23 वर्षामध्ये झालेले जे स्वागताध्यक्ष आहेत त्यांची त्या ठिकाणी माहिती डॉक्टर साहेबांनी दिली. आणि विशेषतः दादांचं भाषण सुरू असताना मी आलो कर्मचारीमध्ये, परंतु दादांनी उल्लेख केला संमेलनाध्यक्षांचा की मला अगोदर कळतं आणि मग त्यांना संमेलनाध्यक्ष म्हणून मी बोलवतो. परंतु बरेच वेळा दादा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा हाही अध्यक्ष तुमचा मोठ्या आणि तो पुरंदर तालुक्याने आणि मला वाटतं महाराष्ट्राने बघितलेला आहे. तसा माझा संबंध दुर्मिळ नाहीये साहित्य संमेलनाशी, परंतु असं खूप खरं म्हणजे आचार्यात्रेंच्या स्मृती आज आचार्यात्रेंच्या बद्दल किती बोलणं तरी कमीच आहे. परंतु एक व्यक्तिमत्व, एक माणूस जो अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे या ठिकाणी सांगितलं गेलं त्यांची लिहिलेली नाटकं आजही बघितलं तरी म्हणजे जसं एखादा हिंदी किंवा मराठी जुना पिक्चर सिंहासन सारखा पिक्चर असेल, मदर इंडिया सारखा पिक्चर असेल किंवा मेकॅनिक बोर्ड सारखा इंग्लिश मधला पिक्चर असेल, हे पिक्चर बघायला जसे आजही आपल्याला एव्हरग्रीन वाटतं, कधी कंटाळा येत नाही बघायला. तसं आचार्याचं साहित्य बघायला वाचायला कधीच कंटाळा येत नाही. म्हणजे मात्र लॉकडाऊन मध्ये मला वाटतं की खूप वर्षानंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पुस्तकाशी संबंध जो आला आपल्या सगळ्यांचा तो लॉकडाऊनच्या काळामध्ये आला. तसंच जी नाटकं आहेत मगाशी सांगितलं गेलं श्यामच्या आईची जी रचना केलेली आहे डायरेक्टर म्हणून आदरणीय आचार्यांनी त्या ठिकाणी डायरेक्शनचं काम केलं आणि नुसतं डायरेक्शन नाही केलं, ते निर्माती त्या पिक्चरचे स्वतःच होते. मराठा नवयुग सारखे पेपर याच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे सर्वसामान्य माणसाच्या मनातला विषय जो आजकाल आपल्याला बघायला मिळत नाही बातमीमध्ये, तो विषय प्रकर्षाने समाजासमोर समाजाचे विषय आणि ते जिवंतपणे मांडण्याची कला ही आदरणीय आचार्यांनी त्या ठिकाणी दाखवली. मला वाटतं हाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू. तुम्ही एक व्यक्ती काय काय करू शकतो हे आश्चर्य करण्यासारखे की प्रोड्युसर होतो, डायरेक्टर होतो, पिक्चरची कथानक लिहितो, त्याला मांडण्याचं काम करतो. तेवढंच नाही तर पेपरच्या माध्यमातून नवयुग मराठीच्या माध्यमातून लोकांच्या लोकभिमुख होतो. आज पुरंदर तालुक्याचे कलेचं पाणी निश्चितपणे आचार्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. राजकीय क्षेत्रामध्ये बघितलं तर खूप कमी लोक, कमी व्यक्ती त्या ठिकाणी एक कार्यक्षेत्रातून अचानकपणे दुसऱ्या कार्यक्षेत्रात जाऊन त्याही ठिकाणी उंची गाठतात. तसं आदरणीय आचार्यांनी पुण्यामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व केलं लोकप्रतिनिधी म्हणून आणि मुंबई शहरामध्ये जाऊन सुद्धा लोकप्रतिनिधित्व केलं. म्हणजे मला वाटतंय उरसर साहेब सोडलं आणि आचार्य साहेब सोडलं म्हणजे उरसर साहेबांनी सुद्धा जिल्हा परिषदेत पण प्रतिनिधित्व केलं आणि पुण्याचे महापौर म्हणून पण प्रतिनिधित्व केलं. जर राजकारणातलं हे व्यक्तिमत्व असेल किंवा मी काही पुस्तकांमध्ये वाचलं म्हणजे आदरणीय आचार्यांची सभा पुण्यामध्ये व्हायची आणि पलीकडे विजोग सर जे होते जोग सर त्यांचे वडील होते त्या काळामध्ये, तेही खूप इंटरॅक्टिव्ह होते. त्यांची जी भाषणं व्हायची एकमेकांच्या विरोधामध्ये त्या निवडणुकीच्या काळामध्ये ते खूप चांगलं, मला पुस्तकाचं नाव लक्षात नाही पण खूप सुरेखपणे त्याची मांडणी केली गेलेली आहे. किंवा अनेकांच्या बरोबर की म्हणजे आजकाल आपल्याला दिसत नाही की पूर्वीच्या काळी जसं संवाद व्हायचा राजकारण्यांचा, एक दोन्ही राजकारण्यांचा किंवा समाजाच्या बद्दल मांडत असताना दोन राजकारणी एकत्रित येऊन वैचारिक मतं घेऊन किंवा वैचारिक मतं
ही लोकांच्या समोर मांडायचं, तर त्या काळामध्ये आचार्यांनी साहेबांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आज राजकीय जी गोष्टी आहेत त्या पुण्यासारख्या, म्हणजे पुणे आज नाही तर 1000 वर्षांचा पुण्याचा इतिहास आहे. मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रतिनिधित्व करणारं खूप, मला वाटतं आचार्याचं दुसरं कुठलं उदाहरण राजकारणामध्ये निश्चितपणे नसेल. आज या ठिकाणी मी आपल्या या सर्व कार्याला सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या हातून अशी सेवा घडव असंही आपल्याला मनोमन शुभेच्छा. सर्वप्रथम मला वाटतं संभाजी राजांच्या बाबतीत आपण या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास घेतला पाहिजे आणि त्या खऱ्या अर्थानं जिथे संभाजी राजांचा जन्म झाला, संभाजी राजांच्या बाबतीत बोलल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. ही भूमी संभाजी राजाच्या जन्माने पवित्र झालेलीच आहे, पण एक ऊर्जेस्वर स्रोत घेऊन, एक सिद्धांत घेऊन एक राजा या देशामध्ये जन्माला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून एक स्वतःचा आदर्श निर्माण केला, असा तो राजा छत्रपती संभाजी. त्या संभाजी राजाच्यामुळे अनेक पिढ्या इथे आदर्शवत जन्माला आल्या, अनेक क्रांतिकार घडले, अनेक लोक, महान लोक इथे घडले. आमच्या स्वागत अध्यक्षांनी ती मांदियाळी वाचूनच दाखवलेली आहे. आणि म्हणून या माझ्या पुस्तिकामध्ये आचार्य अत्रे ज्यांनी ज्यांनी वाचले असतील त्याच्या पलीकडे आचार्य अत्रे सांगण्याचा प्रयत्न मी या पुस्तिकामध्ये केला. प्रत्येकाने आचार्य अत्रे वाचले असतील, त्यांनी माझ्या पुस्तकामध्ये मी जे आचार्य अत्रे सांगितले ते त्याच्या पलीकडचे आहे. आचार्य अत्रेंनी जे केलेलं काम आहे, आचार्य अत्रेंनी भाषणच केली नाही, भाषणाच्या पलीकडे आचार्य अत्रे माणूस म्हणून ज्यावेळेस तुम्ही शोधाल, माणूस म्हणून आचार्य अत्रेची शिकवण घ्या. कारण मला वाटतं आचार्य अत्रे सारख्या माणसाचा प्रभाव आमच्या सारख्यावरती आहे का ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विचारांच्या तोफा गडगडत होत्या, राजकारणाच्या वातावरणामध्ये विचारांच्या तोफा गडगडत असताना आमच्या सारख्यांच्या नव्या साहित्यिकांना ज्यांच्यापासून प्रेरणा घेता येत होती अशा साहित्यिकांचा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये शब्दांचे वाद करण्याचं काम खऱ्या अर्थानं आचार्य अत्रे यांनी केलेलं आहे. काय अवकात होती राज्यकर्त्यांची, कुणाची काय खिल्ली उडवायची किंवा एखादा विचार चुकीचा सांगण्याची. आणि म्हणून मला सातत्याने वाटतं, साहित्यिकांना सांगायचं वाटतं, महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना, कवींना माझं आव्हान आहे, या देशातल्या राज्यकर्त्यावर अंकुश ठेवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय. ते आम्हाला आचार्य अत्र्यांनी शिकवलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे, अण्णाभाऊ साठेंनी शिकवलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी राजकीय लोक चुकतील त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं साहित्यिकांनी पुढे येऊन त्यांना मदत करण्याचं काम आणि दिशा देण्याचं काम साहित्यिकांनी केलं पाहिजे. आणि ते काम आचार्य अत्रेंनी केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा विषय घ्या, यशवंतराव सारख्या, चव्हाण साहेबांसारख्या माणसाला त्यांनी विचाराचा घाव घालण्याचं सुद्धा सोडलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही होत का चव्हाण साहेबांचं कौतुक सुद्धा त्यांनी केलेलं आहे. एखादा चुकलेला माणूस पुन्हा रस्त्यावर आला किंवा चूक दुरुस्ती केली तर त्याचं कौतुक करायला सुद्धा आचार्य अत्रेंनी कधी पाठीमागे पाहिजे. आणि म्हणून फक्त विचाराशी विचार, कोणत्याही गोष्टीला माणूस म्हणून कधी विरोध केला नाही, पण ज्या माणसाचा विचार चुकलेला, जो माणूस चुकीचा विचार मांडतोय आणि तो विचार राष्ट्राच्या किंवा मानवतेच्या मूल्याला हानी पोहोचवत आहे, मानवतेचे मूल्य नष्ट करत आहे, लोकशाहीचा गळा घोटत आहे, अशा माणसाला आचार्य अत्रे आणि शब्दाची तलवार मारायला कधीच सोडलेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते काम व्हायला पाहिजे. कारण आज जर आपण परिस्थिती पाहिली, लोकशाहीचा गळा घोटताना संपूर्ण समाज दिसत आहे. एकीकडे आम्ही कौतुक करत असतो, साहित्याचं कौतुक होतं, सगळ्या गोष्टीचं कौतुक होतं, पण प्रॅक्टिकली काही होत नाही. वस्तुस्थिती कोणी सांगत नाही आणि वास्तव कोणी मांडायला प्रत्येक लोक घाबरतात. अत्र्यांपासून आम्ही हेच शिकलेलं आहे, हेच शिकायचं आहे. प्रत्यात्र्यांपासून हेच शिकलं पाहिजे, सत्य सांगायला घाबरायचंच नाही. अत्रे जर एखाद्या दिवशी भाषणामध्ये बोलायला उभे राहिले तर राज्य करताना खांब फुटत होता का आज हे काय तो कोणावर टाकणार आहे, इतकी दहशत, वैचारिक दहशत निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो सिद्धांत घेऊन, अत्रे साहेबांचा आम्ही आदर्श घेऊन काम करायला निघणारे आम्ही खऱ्या अर्थाने सेवेकरी आहोत. आणि आज आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद, त्यांच्या नावाचं साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद माझ्यासारख्याला मिळालं, खऱ्या अर्थानं मला समाधान वाटतं. कारण ही शौर्यभूमी पुरंदर किती महान आहे. मी पुरंदर विषयी सुद्धा केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये. या उद्घाटन सोहळ्याचं आवड प्रदर्शन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अण्णासाहेब खळे हे करतील, त्याच्या लक्ष विनंती. मनामध्ये काय करावं, कसा माणूस जगतो, उत्तम चित्र आणि अत्यंतपेक्षा वास्तववादी विचार
साहित्य संमेलनाचे अध्यक्षांनी मांडले. आम्ही सगळं गैरवरून गेलो. त्याचे विचार ऐकले, त्याचं ते पाणीदार भाषण ऐकलं, खूपच आनंद वाटला. या साहित्य संमेलनाच्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. माननीय आमदार साहेबांनी सांगितलं, आचार्य यात्रेचं एकच वाक्य आमदार साहेब मी आपल्याला सांगतो. आचार्य यात्रा असे म्हणायचे, आहे पवित्र भूमी नारी पुरंदराची, भूमी पराक्रमाची, पाणी करा नदीचे देवी जिवंता, राहून या कपाळी भंडार जेजुरीचा, इथून या मराठा निघाय गोपाल देवी अम्मा दावी चैतन्य. अशा प्रकारे आचार्य यात्रेने करेचं वर्णन केलेलं आहे. आणि आचार्य नेहमी म्हणायचे, अड्याला सोनुरी पड्याला जेजुरी, मधुर वाते करा, शिवशाहीच्या विषाद आमचा पुरंदर आहे तुला. अशा आचार्य यात्रे नेहमी म्हणायचे. त्या आचार्यांचं स्मरण माननीय विजयरावजी गेले 23 वर्ष या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ठेवलं आहे. खरोखर ही जी ज्योत आहे, ही ज्योत अखंड ठेवत ठेवण्याचं काम महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आचार्य यात्रे विकास आचार्य यात्रे परिषद हे करत आहे. आणि हे करत असताना आचार्यांचं स्मरण, आचार्यांच्यापासून प्रेरणा आपण घेत असतो.